सन्माननीय संभाजी बजागे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मॅच ऑन होत आहे मैदानाच्या आतमध्ये। वरलदेवी ताडाली बी विपक्ष भक्तिधाम डुंगे। पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये आहे आणि निघून जाईल 7 धावांसाठी षटकार। अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय। साईराजच्या गोलंदाजीवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर हा षटकार ठोकलाय सर्वेश या फलंदाजाने। यस, सर्वेश आणि देवांग ही जोडी आपण पाहतोय टीम डुंगेच्या बाजूने। पहिल्या बॉलवर पहिला षटकार आलाय त्या ठिकाणी। दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक मॅच जिंकल्यात, अर्थातच आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल यात काही शंका नाहीये। मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय, डीप मिड विकेटला बॉल उचलला जातोय। पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला गेलाय, सिंगल कंप्लीट। एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही। समोरच्या दिशेने बॉल ला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। झेलच्या स्वरूपात पहिली विकेट। देवांग बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये येतोय। मागच्या मॅचमध्ये हर्षने भरपूर चांगली कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी, चांगल्या धावा ठोकल्या होत्या त्या ठिकाणावर। नक्कीच पुन्हा एकदा त्या अपेक्षा ज्या आहेत त्या जरूर असतील हर्षकडून। यावेळेस हा बॉल हवं तसं संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी। त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत। ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान तिसरी देखील कंप्लीट, 3 धावा पूर्ण होत आहेत। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। झेलच्या स्वरूपात सर्वेश बॅक टू द डगआउट। माझ्या धुतली बघाती हातानी। या भलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला, चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय। पहिल्या षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, धावा धावफलकर आहेत 10 धावा। पहिला बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक गोलंदाज साईराजच्या माध्यमातून पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी साईराजने केली या ठिकाणी, सुरुवात चांगली करून दिली आहे वरलदेवी ताडाली बी टीमला।
षटक क्रमांक 2 अजय आलाय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात या षटकाची देखील. होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र इम्प्रेस केलंय वरलदेवी ताडाली बी टीमने. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत. या बलेचा बॉल ऑन साईडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. मागून नवीन फलंदाज ओम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. वरलदेवी ताडाली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून टीम वरलदेवी ताडाली बी ला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्या दरम्यान अजून एक विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक विकेट्स. यस नवीन फलंदाज लवकरात लवकर या. ओम पाटील नॉन स्ट्राईकला आहे. त्याने जर नक्कीच 2 बॉलवर 2 षटकार ठोकले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. डायनल भगत आणि प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज वल्लभ आलाय. पाहूया वल्लभ काय करेल आपल्या टीमसाठी. डावखुरा फलंदाज आहे. ओम पाटीलने देखील एकही बॉल खेळलेला नाहीये. अर्थातच दोन्ही खेळाडू जे आहेत ते नौके आहेत. परंतु या ठिकाणावर डावाला सावरावं लागेल. एका बाजूने विकेट जातात त्या ठिकाणी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असा नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. गोलंदाज अजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर आहेत. अगदी नाजूक स्थिती टीम ढुंगेची पाहायला मिळते. कारण विकेट्स जात आहेत. तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. भक्तिधाम डुंगे टीमचा विचार केला तर एकही फलंदाज तग धरून उभा राहिलेला नाहीये. जो येतोय तो लगेच जातोय. एका बाजूने विकेट जरूर गेल्यात. मात्र प्रमोद यस ओम पाटील अजूनही आहे. शेवटचा अंतिम षटक ओम पाटील साठी या ठिकाणी पारितोषिक लावलंय.
3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर डायनल भगत यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बॉलिंग ट्रॅकवर सर्वेश येतोय. मागच्या मॅचमध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं सर्वेशने, परंतु या मॅचमध्ये पाहूया समोर संघ जो आहे तो वेगळा आहे आणि खास करून ओम पाटीलवर आता मात्र जबाबदारी वाढली आहे. फक्त 12 धावा धावफलकावर आहेत. विकेट हॅट्रिकसाठी भावेश बजागे 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ऑन साईडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. ओम पाटीलचा झेल सोडलाय त्या ठिकाणी. जय हनुमान पिंपलास टीमचे कॅप्टन. चला आपण ड्रॉसाठी या. कमिटी मेंबर या ठिकाणी धनाजी पाटील मास उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण काय कमालीचं पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. अगदी होम ग्राउंडचा फायदा होतोय त्या ठिकाणी वरलदेवी ताडाली बी टीमला. 16 धावा धावफलकावर आहेत. सर्वेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस संपर्क नाहीये, सिंगल कंप्लीट झाली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. भाऊ पाटील यांचा डान्सिंग अंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. सर्वेश पुन्हा एकदा. ऑन साइडला प्रहार झालाय. या वेळेस मिडल ऑफ द बॅट बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. आलाय आणि षटकारासोबतच धावफलक 23 वर पोहोचलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सर्वेश सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु 4थ्या बॉलवर हा षटकार आलाय. जय हनुमान पिंपलास जांता राजा खारबाव आणि विजयी संघ अशा या 3 चिठ्ठ्या असतील. या 2च असतील. जांता राजा खारबावला ऑलरेडी बाय आहे. अर्थातच चिठ्ठी निघेल त्या संघाला पुढे वाटचाल असेल. बक्षीस लागू होईल त्या संघाला, कारण आजच्या गटातून 3rd प्राइज देण्यात येणार आहे. षटकातील पुढचा बॉल. सर्वेश पुन्हा एकदा. या बॉलेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटक कंप्लीट झालंय. 3रं अर्थातच शेवटचं अंतिम षटक होतं. 23 धावा धावफलकावर 24 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं आहे. त्या दरम्यान आपण वळूया व्यासपीठावर. लकी ड्रॉ त्या ठिकाणी होईल. लकी ड्रॉ त्या ठिकाणी होत आहे. धनाजी पाटील जे कमिटी मेंबर आहेत चिमुकला त्या ठिकाणी आहे, त्याच्या शुभ हस्ते आपण
चिट्टी उचलतोय. आणि चिठ्ठीमध्ये नाव आहे दाखव दादा, कॅमेराला दाखव. ए बाबू बाजूला. जय हनुमान पिंपलास बी. अर्थातच विजयी संघाला खेळावं लागेल जाणता राजा खारबाव टीम सोबत. चला फलंदाज पाठव. चला मॅचला सुरुवात करा. 24 धावांचं लक्ष आहे. अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय. टीम वरालदेवी ताडाले बी साठी गौरव आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर सर्वेश. षटकातील पहिला बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. यस, झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. शॉट फाईन लेगला आपण प्रणय पाटीलला पाहिला. चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी प्रणय पाटीलने. नक्कीच कबड्डीचे देखील चांगले खेळाडू आहेत ते प्रणय पाटील. नवीन फलंदाज अजय आलाय. पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी सर्वेशने. अर्थातच लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हे काम जे आहे ते तेवढंही सोपं नसणार आहे असं सांगत असताना सर्वेशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. लो फुलटॉस बॉल होता, परंतु संपर्क नाही आहे त्या ठिकाणी. चांगली सुरुवात सर्वेच्या माध्यमातून.
पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, फटका तर चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, संपर्क पुन्हा एकदा नाहीये, बॉल निर्धाव जातोय, चौकार लागला आणि त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं सर्वेच्या माध्यमातून. 4 बॉल टाकून झाल्यात आणि 4च धावा खर्च केल्यात, 1 विकेट पहिल्या बॉलवर आली होती. सर्वेश पुन्हा एकदा टॉपेज लागलाय, पुन्हा एकदा बॉल नावेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिलेत, बॉल पर्यंत पोहोचले जरूर, प्रयत्न भरपूर चांगले होते, कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. सहा धावा धावफलकावर आहेत. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय, पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 7 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर तुषार येतोय, 12 चेंडू 17ची आवश्यकता. हे षटक खूप महत्वाचं आहे. षटकातील पहिला बॉल, तुषार ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 9 वर पोहोचलंय. तुषारला आपण पाहतोय, तुषार एक अनुभवी खेळाडू आहे टीम डुंगेसाठी. षटकातील पुढचा बॉल, टॉपेज, यष्टीरक्षकाच्या मागे चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही आहे, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. पुढचा बॉल, तुषार पुन्हा एकदा, या वेळेस बीट केलंय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. अजय शिंदेला आपण पाहतोय, गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि फलंदाजी देखील चांगली करतोय. षटकातील पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क आवत असं नाहीये, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने थ्रो झालाय त्या ठिकाणावरनं, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. पंधरा धावा धावफलकावर झाल्यात.
अजूनही 9 धाबांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस देखील बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. सात चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अति महत्वाचा चेंडू, शेवटचा बॉल या षटकातील. तुषार बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. अजय शिंदे बॅक टू द डगआउट. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल 9 ची आवश्यकता. हेच समीकरण मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. आणि त्या ठिकाणी मात्र सुरुवात पहिल्या बॉलवर गौरवने षटकार ठोकला होता. मात्र ती भूमिका या ठिकाणी साईराज की करण बजावेल पाहूया. कारण 9 धाबाच्या आहेत, त्या अति महत्वाच्या आहेत दोन्ही टीमसाठी. कारण या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर प्रत्येक विजय हा खूप महत्वाचा आहे. शेवटचं षटक. हर्ष बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. 5 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. करणवर भरपूर जबाबदारी आहे. कारण करण मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. क्षमता जरूर आहे, ती सिद्ध करावी लागेल या ठिकाणी. 5 बॉल आणि 8 धाबांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. षटकातील पुढचा बॉल. या बॅलेन्स बॅटची मोठी गडा लागली आहे. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. बॅकअप देखील चांगलं झालंय प्रणय पाटीलच्या माध्यमातून. यस, 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा झाल्या. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय वरलदेवी ताडाली बी टीमने.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक. अजय शिंदे मॅन ऑफ द मॅच साठी या. मी रमाकांत दादा चौधरी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. कैलासवासी हिराबाई बलिराम चौधरी व चांगुणाबाई यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ साईराज प्रमोद चौधरी यांनी आम्हाला ती ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे.